हिंगोलीत भीषण पाणी टंचाई. 1000 लिटर पाणी 300 रुपयांत. टँकरवर शहराचा आधार. महिलांची पाण्यासाठी धावपळ. प्रशासनाकडे नागरिकांचा सवाल. हिंगोली शहरात दिवसेंदिवस पाणी टंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. अनेक भागांमध्ये नळांना नियमित पाणी येत नसल्याने नागरिकांना आता खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की 1000 लिटर पाण्यासाठी तब्बल 300 ते 400 रुपये मोजावे लागत आहेत. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू असून शहरात जिकडे पाहावे तिकडे पाण्याचे टँकर दिसत आहेत. पाहूया आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत चाललाय, तर दुसरीकडे हिंगोलीकरांची तहान अधिकच तीव्र होताना दिसत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना खासगी टँकर विकत घ्यावे लागत आहेत. सर एवढी बिकट आहे, एवढी परेशान झाली की आमच्या लेकर बाळाला घरात पाणी नाही, की 3-3 दिवस मुलांना पाणी नाही, घरी आंघोळीला पाणी नाही, स्वयंपाकाला पाणी नाही. इलेक्शनच्या टायमाला त्यावेळेस आम्हाला 4-4 दिवसाला नळ यायचे. आता जवळपास आम्हाला 8 ते 9 दिवसाला पाणी येत आहे. तो पण पाणी अर्धा तास येत आहे, तर पाणी आम्हाला मिळत नाही. खूप अडचण चालली. लोकांच्या घरी जाय आम्ही चाललो तर पाण्यासाठी, तर त्यांच्याच घरी पाणी नाही. आता आम्हाला खूप लांबून पाणी आणायला लागलं, विहिरीहून जाऊन आणायला लागलं पाणी, आणि ते पाणी मिळत नाही. आम्हाला 2-2 दिवस झाले आमच्या आंघोळीला पाणी नाही, आणि घरी खूप परेशानी जात आहे. बघा, नाही, नळाला पाणी आल्यानंतर लाईट पण जाते, आणि त्याच्यानंतर जाते येते, त्याच्यामुळे आम्हाला तो पण पाणी मिळत नाही. आणि पाणी आल्या म्हणतात 1 तास पाणी सोडलं म्हणतात, पण लाईट जाते त्या अवस्था, त्याच्यामुळं आम्हाला पाणी मिळतच नाही. श्रीनगर भागात या भागात तर 9-9 दिवस पाणी येतच नाही. खूप परेशानी चालली पाण्याची. 1000 लिटर पाण्यासाठी 300 ते 400 रुपये मोजावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे महिन्याचे बजेट कोलमडले असून केवळ पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. बोर से ला रहे पानी नेहरू नगर से. पानी नहीं ना, पानी नहीं ना, वापरने को पानी लेंगे ना, पीने को नहीं, वापरने को नहीं ना. नगरपालिका ने 8 दिन नहीं आ रहे. शहरातील विविध भागांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत टँकरची वर्दळ पाहायला मिळत आहे. महिलांची पाण्यासाठी मोठी धावपळ सुरू असून अनेक ठिकाणी बादल्या, कॅन आणि हंडे घेऊन नागरिक पाण्यासाठी वनवन भटकंती करीत असल्याचे चित्र दिसत आहे. हे ना शुक्रवारी आलं, अजून पाणी नाही, आम्हाला कामं नाही, धंदे नाही, कशानं पाणी भरा. एखादं टँकर तरी पाठवा ना नगरसेवकानं आम्हाला. कसं बी पाणी नाही, ते टँकर आणलं तर ते पण भेटा ना आम्हाला पाणी. हो, पहिलं येतं, आता याच उन्हाळ्यात जड चालला आम्हाला. हां, मला वाटतं 3ऱ्या-4थ्या दिवशी येत आहे. आता पहा की 6 दिवस झाली की, 6-7 दिवस येईल ना पाणी. काय कुठं पाणीच नाही. आता आमच्या घरी याच्यात कुठं बी पाण्याचा शितुडा नाही. मग काय करावं आता? चांगलं तर ते येईना पाणीचे आहे ना. टँकरवाले पाहिलो का, तर टँकरवाले भेटना, तर लाईनच नाही. ते म्हणतात लाईन नाही, पुन्हा 300 रुपये 250 रुपये. कुठून आणा पाणी? आता तेवढे पैसे कुठून आणा सांगा. महापालिकेकडून नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही भागांमध्ये 2 ते 3 दिवसांनी पाणी येत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. दरम्यान वाढत्या मागणीमुळे खासगी टँकर चालकांच्याही फेऱ्या वाढल्या आहेत. उन्हाळा आणखी वाढल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यांची समस्या कशामुळे होते याबद्दलही आम्ही दुसरी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबद्दल स्थानिकचे लोकप्रतिनिधी नगरसेवक उमेश गुट्टे काय म्हणाले, पहा. पहिली गोष्ट तर अशी आहे की 10-12 दिवसाला पाण्याचा विषय नाही आहे. आता मेमध्ये काही अवकाळी पाऊस, वारे वावदान पडलं, त्याच्यामुळं लाईनचा प्रॉब्लेम आला, आणि काही काम असताना एखाद्या वेळेस पाईप जलवाहिनी फुटली. तसेच आमचे माननीय नगराध्यक्ष श्रीरामदादा बांगर यांनी आताच सिद्धेश्वर इथे पाहणी केली, आणि दुसऱ्या पाईपलाईनचं काम जवळपास 1.5-2 किलोमीटर बाकी आहे. वन विभागाच्या जमिनीचा काही प्रश्न होता. आमचे दोन्ही आमदार महायुतीतले श्री तानाजीरावजी मुटकुळे साहेब व श्री संतोषरावजी बांगर यांच्या प्रयत्नाने मला असं वाटते की या उन्हाळ्यातच नाही, तर आता पुढे रेग्युलर 1-2-3 दिवसाला पाणी येण्याची शक्यता आहे. कारण की पहिलेच आपल्याकडे 2-2 मोटरीचा उपलब्ध आहेत, आणि ही पाईपलाईन झाल्यानंतर 2 मोटरी सोबत जर सुरू झाल्या तर हिंगोली शहराला पाणी पुरवठा सुरळीत होईल.
दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. मान्सूनपूर्वी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिकांतून होत असताना लवकरच हा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी प्रतिक्रिया यावेळी नगरसेवक उमेश गुट्टे यांनी दिली आहे. हिंगोली नगर परिषद आणि आम्ही सगळे नगरसेवक अध्यक्ष साहेब यांच्या प्रयत्नाने नागरिकांचे बेहाल होऊ नयेत याचा प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करत आहोत. विशेष म्हणजे अध्यक्ष फार तत्परतेनं काम करत आहेत आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून येत्या 1-2 महिन्यात हा विषय सगळा मार्गी लागेल. उन्हाळा निघून गेला, टँकरद्वारे पाणी केलं जात आहे आणि या अगोदर भाजपचे नगराध्यक्ष होते तेव्हा 4 ते 5 दिवसाला पाणी येत होतं अशा सोशल मीडियावर टीका टिप्पणी केली. नाही, टीका टिप्पणी आमचं सगळं महायुतीत आम्ही सोबत सगळे हिंगोली नगर परिषदला आत्तापासून जेव्हा आमचे भाजपचे अध्यक्ष होते तेव्हाही शिवसेना आमच्यासोबत होती, आज त्यांचा अध्यक्ष तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. तर असं काही नाही आहे की एखाद्या वेळेस नैसर्गिक आपदा आल्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि एखाद्या वेळेस पाणी नाही आलं तर त्याची ओरड जास्त होते असं माझं तरी. हिंगोली शहरात पाण्याचा प्रत्येक थेंब आता पैशात मोजला जात असून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अक्षरशः टँकरवर अवलंबून झाले आहे. प्रशासन या समस्येवर काय तोडगा काढणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.